कादंबरीचे नाव जाणता राजा. पृष्ठ क्रमांक 1. अन पुण्याचं परगण्यासकट रूप उलटू लागलं. उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरुडझेपेपुढे आकाशही ठेंगणे ठरलेल्या इतिहासानं पाहिलं. 350 वर्षापूर्वी या मराठी मातीवर नांगराला गाढवं झुकवून तो इथं फिरवला. आदिलशाही फौजा घोडे उधळीत चारही देशींवरून पुण्यात घुसल्या. घरदारं पेटली, किंकाळ्या उठल्या, सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेतं पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराख केला. फुटक्या कवड्या आणि तुटक्या बहाण्यांनी तोरणं लटकवून आणि एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापूर परतल्या. उरलं कुत्र्याचं रडणं आणि घारी गिधाडांचा आभाळात बिरबिरणं. पुण्याचं स्मशान झालं. अशी 6 वर्षे लोटली. शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि 6 वर्षानंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनेशी प्रवेशले. इसवी सन 1637. बहुधा उन्हाळ्यातच. पुणं भकासच होतं. 10-5 घरं जीव धरून जगत होती. पुण्याची ही मसनावट झालेली पाहून भाऊसाहेबांचं काळीच करपलं. पुण्याच्या मालकीणीला राहण्यापुरतीही स्वतःची ओसरी उरली नव्हती. झांबरे पाटलांच्या वाड्याच्या अडचणीला या राजगृहिणीला विराट थाटावं लागलं. पण त्या क्षणाला जिजाऊसाहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमटू लागले. या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर आम्ही करू. 4 दिवस 4 रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी मग सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली ती पुण्यातल्या मोडून तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळात. पहिले जीर्णोद्धार सुरू झाला तो या गणेशाच्या मंदिरापासूनच. पुण्यातली भाजून पळून निघालेली 8 घरं आणि 12 दारं किलकिली झाली. त्यांची आशा पालवली. घरातली माणसं रस्त्यावर आली. कसबा गणपती दुर्वा फुलांनी प्रथमच इतका सल्ला रुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं वाटलं की ही मायलेकरं म्हणजे गौरी गणपतीच पुण्यात आले. जिजाऊसाहेबांनी आज्ञा करावी आणि सर्वांनी हौसेने ती झेलावी असा भोंडला पुण्यात सुरू झाला. पुणं पुन्हा सजू लागलं. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एक नवा सजवणुकीचा डाव कोठेच्या वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यातली लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली आणि एक दिवस हलगी ताशांच्या कडकडाटात नांगराने बैल सजले. नांगर जुंपण्यात आला. नांगराला फाळ लावला होता सोन्याचा. खरं सोनं 52 कशी. आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर 5-50 पावलं नांगरण्यासाठी फिरला. याच भुईवर 6 वर्षापूर्वी विजापूरच्या वजीर खवास खानाच्या हुकुमानं गाढव जुंपलेला नांगर फिरला होता. तरुणांच्या महत्वाकांक्षा जणू ढोल लेझिमच्या तालावर 6 वर्षांच्या शिवबाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उधळत नाचत होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती, पोरांनो मनात आणा, तुम्ही वाटेल ते करू शकाल. या मातीत मन मिसळतं की मोती पिकतील. आणि खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं. माणसं आपण होऊन कामाला लागली. 12 बलुतेदार आणि गाव कामगार स्वतःचा संसार सजवावा तसं घाम गाळीत काम करू लागले. न्यायनिवाडी करायला स्वतः आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या काठावर माशीही बसत नव्हती. आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचे दस्तऐवज गवसलेत. पुण्याच्या पार्वती गावालगतचा अंबिल ओढा फारच बंडखोर. पावसाळ्यात असा तुफान भरून व्हायचा की अवतीभोवतीची शेती आणि झोपड्या खोपटं पार धुवून न्यायचा. हे दुखणं पुण्याला कायमच होतं. आऊसाहेबांनी पार्वतीच्या जवळ सध्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस या ओढ्याला बाण घातला. चिरेबंदी चांगला 7 हात रुंद, 70 हात लांब आणि 25 हात उंच अंबोनी ओढ्याचा प्रवाह कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीला मिळत असे. हा प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडे सध्याच्या दांडेकर पुलाखालून मोठा नदीला सोडण्यात आला. पुण्याच्या अवतीभोवती सगळे मावळे डोंगर, जंगल अफाट. गेल्या 6 वर्षात वाघांचा, बिबट्यांचा आणि लांडग्या कोल्ह्यांचा धुमाकूळ बादशाही सरदारांपेक्षाही थैमान घालीत होता. ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती. आऊसाहेबांच्या लाल महालानं लोकांकरवी ही कामगिरी करून घेतली
रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला, पण प्रतिष्ठित गावगुंडांचा धुमाकूळ थांबवणं जरा अवघडच होतं. भाऊसाहेबांच्याच हुकमानं कृष्णाजी नाईक, फुलजी नाईक, बाबाजी नाईक पाटील इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं. कोणाकोणाचे हातपायच तोडले. काय करावं? प्रत्येकाला कुठे आणि किती शहाणं करीत बसावं, तोही मूर्खपणाच ठरतो. लाल महालातील मायलेकरांची स्वप्न आणि आकांक्षा गगनाला गवसण्या घालीत होत्या. संजीवनी लाभू लागली. आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली. त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार शिवाजीराजे यांची अर्जाने मोकारच दिला. शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोटमोकारदार झाले. म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला तरी वडिलकीच्या नात्याने तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या. त्यांची मायममता मोठी, जरबही मोठी, स्वप्नही मोठे. जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली. शिस्तीनं, काटेकोरपणे हुकमात वागणारी, कारभार चोख करणारी, निष्ठावंत आणि प्रामाणिक अशी माणसं असली की उत्कर्षच होत असतो. मग हे छोटे संसार असोत की मोठी साम्राज्य असोत, उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी, भारदस्त, वयानेही बहुतेक 60-70 ओलांडलेले बाजी पालकर, दादोजी कोंडदेव, गोमाजी नाईक, पानसंबळ, नूरखान बेग, पंकेराव गायकवाड, येसबा दाभाडे, नारोपंत मुजुमदार आणि असेच तजुर्बेकार आणखी काही. ज्यास जे काम सांगितले ते त्याने चोख करावे ऐशा ताकदीचे आणि युक्तिबुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते. जिजाऊसाहेबांची तळप वेगळीच होती. कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कोणी केले? इतिहास मला त्यांची नावे माहीत होती, पण ज्या कीर्तीने पौराणिक स्त्रियांची चारित्र्य सर्वांप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजीकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांची एक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानावर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम महबूबाजी खानम, अहमदनगरची शहजादी चौदी बीबी आणि त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळ मुलखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना. कारीशा कान्होजी जेजांची आई आणि माऊ जेदे ही त्यांतलीच. आसवणीच्या धुमाळ पाटलांची आई रुपाऊ आणि अशा अनेक किती जणी यमदूताच्या नजरेला नजर भिडवून जगत असलेल्या बायका भाऊसाहेबांना दिसत होत्या. आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच असंच. मराठी रक्तात जन्मतच असणारं शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होतं. एका बखरकरांनी लिहून ठेवले की जिजाऊसारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले. कितीही कठीण संकट पुढे आली तरी तीळ मात्रही न डगमगता धैर्याने तोंड देणारी होती ही मराठींची मुलगी. आऊसाहेबांना आपला शिल्बा उदात्त, उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुद्रा. प्रतिष्ठंद लेखेव वंदिष्णु विश्ववंदिता सहस्नो शिवस्येषा मुदा बदाय राजते. केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितला या राजमुद्रेत. सदैव प्रतिपदेच्या चंद्रासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला वंद्य आणि लोक कल्याणकारी ठरव. संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळवला म्हणे. तोच हा मंत्र असेल का? शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगडात कोणी मराठा, कोणी माळी, कोणी साळी, कोणी तेली, कोणी रामोशी, कोणी महार, कोणी धनगर, कोणी ब्राह्मण तर कोणी मुसलमानही. आणि आदिलशहाच्या कानाशी कुजबुजू तक्रारी जाऊ लागल्या की शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो. मोहम्मद आदिलशहाने ही कुजबूज हसवणारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की शहाजीराजाचा एवढासा पोरगा मावली डोंगरात बंड पुकारेल. या आदिलशाही विरुद्ध असं शक्य आहे? पण हे सत्य होतं.
खरोखरच बंडाची राजकारण शिवबाच्या डोक्यात घुसत होती. पण खरंच शक्य होतं का? अशक्यच होतं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का? नाही. 1.5-2 लाख फौज सहज उभी करू शकणारा आदिलशहा शिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशाह शहाजहान होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते, वर जंजिराच्या सिद्धी होता आणि शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाला कडाडून विरोध करेल या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच. एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं? सैन्य, तोफखाना, आरमार, खजिना काहीच नव्हतं.